आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। तुळजाभवानी मंदिरातील जीर्णोद्धाराच्या कामानंतर गाभाऱ्याला जळाळी। उत्कृष्ट कामामुळे भाविकांकडून सुद्धा समाधान व्यक्त। तुळजाभवानीच्या सिंहासन गाभाऱ्याच्या जीर्णोद्धाराचं पुरातत्व विभागाकडून काम। बेस्ट पतपिढीच्या सत्तेसाठी जेवणावळी आणि पैशांचं वाटप। सहकार समृद्धी पॅनलकडून आचारसंहितेचा भंग। बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंतांचा आरोप। उत्कर्ष पॅनलची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार। माधुरी हत्तीण प्रकरण राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात मेन्शन। सुप्रीम कोर्ट लवकरच या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख देणार। उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांचं अमित शहांना पत्र। राहुल गांधींची सुरक्षा वाढवण्याची पत्राद्वारे मागणी। जाहिरातीसाठी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा एआयच्या मदतीने गैरवापर। पुण्यातल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। भारत आणि चीन लिपुलेख खिंडीतनं पुन्हा व्यापार सुरू करणार। कोरोना या प्रकरणामुळे थांबल्यामुळे हा करार थांबवण्यात आला होता। दरम्यान सीमावादानंतर नेपाळचा करारावर आक्षेप। दिल्लीतील भटक्या श्वानांप्रकरणी सुप्रीम कोर्टात आज निकाल होणार। दरम्यान 3 न्यायमूर्तींच्या विशेष खंडपीठानं 14 ऑगस्टला निकाल राखून ठेवला होता। दिल्ली एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवा। 11 ऑगस्टला सुप्रीम कोर्टच्या 2 न्यायमूर्तींच्या खंडपीठाचे निर्देश। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवरील हल्ला प्रकरणात आरोपी राजेशच्या मित्राला सुद्धा अटक। गुजरातच्या राजकोटमधून आरोपीच्या मित्राला ताब्यात घेतलं। मित्रानंच आरोपी राजेशला पैसे ट्रान्सफर केल्याचा आरोप। रशियन तेलाचे सर्वात मोठे खरेदीदार आम्ही नसून चीन आहे। अमेरिकेनं जगातील तेल बाजारपेठ स्थिर राखण्यासाठी सर्व पावलं उचलली पाहिजेत। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मॉस्कोमधून अमेरिकेला सुनावलं।